अचलपूर प्रकरणामध्ये जे प्रकरण नाशिकमध्ये काही तासा अगोदर झालं, त्यांना अटक झाली, काही तासच क्रॉस नाही केले, तिथेही त्यांनी एक बॉस बनवून सगळ्यांनी पूर्ण ग्रुप बनवलं, पूर्ण एक ठरवून घेतात आणि आपले जे पोरी बिचारे गरीब जातात, कामासाठी जातात, त्यांना धर्म परिवर्तन त्यांच्यासोबत करायला लागते. ते त्यांच्यासोबत त्यांना जबरन बीफचं मटण खाऊ घालतात, त्यांना जबरन कमला पडायला लावतात, त्यांना जबरन बुरका घालायला लावतात. काही तासही नाही झाले त्यांना अरेस्ट केल्यानंतर आज आमच्या अमरावतीमध्ये परत ती घटना अचलपूर परतवाडामध्ये होते, जिथे 150 पेक्षा जास्त व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना, त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय आहे? सेक्युलरिझम म्हणजे काय? महिलांना उंच न्यायाचं, जे बाबासाहेबांनी शिकवलं की महिलांसोबत अत्याचार करायचा, आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे, एकही महिला त्यांची नाही आहे. महिला कोणाची आहे? आमच्या. लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते. आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आमचे या देशामध्ये की ऑपोजिशन पार्टीला हे वाटत नाही की हे मुली त्यांचे जरी असल्या तर हे आमचे रक्तातले आहे. फक्त नावापुरती आपण जे काम करत आहे, आपली राजनीती पोळ्या शेकण्यासाठी कोणते मुलींचे भविष्यासोबत तुम्ही राजकीय लोक खेळले नाही पाहिजे. आज त्या अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांचं घर पाडत आहे. मी इथं सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखही नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची, आणि या देशातून हकलपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही. टेररिस्ट पाहत यांचेच नावं, आमच्या मुलींसोबत लव जिहाद करणं म्हणजे यांचेच नावं, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नावं, सगळे प्रकरण हेच करतात. आज या ऑपोजिशनला विचारा की महिला रिझर्वेशन बिल जे पूर्ण पार्लमेंटमध्ये येत आहे त्याच्यासाठी ऑपोजिशनला आम्हाला विनंती करावी लागून राहिली आहे की महिलांना पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी जे शिकवलं त्याला सपोर्ट करा, महिलांना पुढे आणा, त्यांची हिंमत सोबत उभे राहा. तर ऑपोजिशन सोबत आणि जेही लोक आता आयजीकडे गेले आहे त्यांनाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे राजकारण करत आहे ना, की यांचा पाळला तर त्यांचा पाडा, पहिले तुम्ही हे पहा की कोणते मुलीसोबत अत्याचार झाले, सगळ्यांचे पाडा. ज्यांनी अत्याचार केला त्यांना एकालाही सोडू नका, पण तुम्ही फक्त एक आपले मतदारांसाठी जे राजकारण करत आहे ते सोडून द्या. या देशातच जा लागते, या देशातच जन्माला आलो आहे, ते काही आपले नाही आहे, पाकिस्तानवाले आहे, पाकिस्तानला पाठवा लागते त्यांना.